आत्ता दीपव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. सध्या आपल्याला बऱ्याच वेळेस गुगल ड्राईव्हची लिंक एकतर शेअर करावी लागते किंवा काही ठिकाणी कॉपी पेस्ट करावी लागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच माहिती करून घेऊयात की गुगल ड्राईव्हची लिंक कशी तयार करायची. जसं स्क्रीनवर आपल्याला दिसतं की गुगलचे वेगवेगळे ॲप्स आहेत. त्यातलं त्यांचं ड्राईव्ह हे क्लाउड स्टोरेजचा ॲप आहे. यावरती आपण व्हिडिओ, फोटो आणि PDF सेव्ह करून ठेवू शकतो. तर बघा इथे स्क्रीनवरती सगळ्यात खाली ड्राईव्ह लिहिलेलं दिसतं. हे गुगल ड्राईव्हचं ॲप आहे. यावरती आपण क्लिक करूयात. इथे क्लिक केल्यानंतर जर आपण आतापर्यंत या ड्राईव्हवरती कुठल्याच प्रकारचं काही काम केलं नसेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे पेज दिसेल. आता इथे आपल्याला एक कॅमेराचं चिन्ह तिथे दिसत आहे. त्यातून आपण स्कॅन करू शकतो किंवा फोटोसुद्धा काढून अपलोड करू शकतो. त्याचबरोबर इथे प्लसचं चिन्ह आहे उजव्या हाताकडे. त्याला जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला डाव्या हाताकडे एक फोल्डरचं चित्र दिसते. सगळ्यात वर जे 3 आयकॉन आहेत त्यामधलं. या फोल्डरवर जर आपण क्लिक केलं तर इथे न्यू फोल्डर म्हणून वरती दिसते आपल्याला आणि खाली अनटायटल फोल्डर, कॅन्सल आणि क्रिएट. जर आपल्याला नाव द्यायचं असेल तर अनटायटल फोल्डर याला पण कट करूयात. इथे आपल्याला जर नाव द्यायचं असेल ते आपण नाव देऊयात. इथे आपल्याला ते क्रिएट करायचं आहे फोल्डर त्या नावाचं, म्हणून आपल्याला इथे आपल्याला क्रिएट या शब्दावरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघा आपलं हे फोल्डर तयार झालेलं आहे. या फोल्डरला जर आपण 3 डॉटवरती क्लिक केलं तर वेगवेगळे इथे ऑप्शन आपल्याला दिसतील. पहिला आहे शेअर, दुसरा आहे मॅनेज ॲक्सेस, तिसरा आहे ॲड टू स्टार्ट, कॉपी लिंक, रिनेम, चेंज कलर, ॲड शॉर्टकट टू ड्राईव्ह, मूव, डिटेल अँड ॲक्टिव्हिटी, ॲड टू होम स्क्रीन आणि रिमूव्ह. तर इथे आपण जर पुन्हा आपल्याला फोल्डरचं नाव बदलायचं असेल तर रिनेममध्ये जाऊन इथे आपण त्याचं नाव बदलू शकतो आणि पुन्हा रिनेमवरती क्लिक करून ते नाव चेंज करू शकतो. आपण इथे कॅन्सल करत आहोत. त्याचबरोबर इथे आपण त्याला चेंज कलर यावरती क्लिक करून पाहिजे तो कलर इथे निवडू शकतो. त्या फोल्डरला तो कलर इथे येईल आपल्या लक्षात येण्यासाठी. त्याचबरोबर फोल्डर्स तयार करावं असं काही नाही. आपण इथे आपल्याला हवे ते आपले फोटो, त्याचबरोबर PDF आणि आपले व्हिडिओज हे सुद्धा इथे अपलोड करू शकतो. अपलोड करण्याच्या ह्या 2 पद्धती आहेत. एक इथे जे प्लसचं चिन्ह दिसत आहे त्याला आपण क्लिक करू शकतो. वरचे जे 3 आयकॉन येतात त्याच्यात एक अपलोड नावाचे मधातला आयकॉन आहे. याला क्लिक करून आपल्या इंटरनल स्टोरेजला जे काही आहे ते आपण इथे अपलोड करू शकतो. त्यानंतर आपल्या गॅलरीत जे काही असेल त्याला क्लिक करून शेअर जे ऑप्शन आहे शेअरच्या ऑप्शनला क्लिक करून जिथे आपल्याला ड्राईव्ह येईल, ड्राईव्हचं चिन्ह येईल, त्या ड्राईव्हच्या चिन्हाला क्लिक करून आपण त्या ड्राईव्हवरती सुद्धा सेंड करू शकतो, अपलोड करू शकतो. तर आपण या फोल्डरला आधी क्लिक करूयात. त्या फोल्डरमध्ये आपल्याला अपलोड करायचं आहे. हे अपलोड जर करायचं असेल तर इथे प्लसच्या बटनाला आपण क्लिक करूयात. इथं आयकॉन आलेला आहे मधलात अपलोडचा, त्याला आपण क्लिक करूयात. इथे मी ही इमेज अपलोड करत आहे. ही अपलोडसाठी घेतल्यावरती असा मेसेज येत आहे, वेटिंग फॉर वायफाय. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, बॅक यावं लागणार आहे. इथे ज्या डाव्या हाताकडे वर कोपऱ्यामध्ये 3 आडव्या रेषा त्याला क्लिक करावं लागणार आहे. सेटिंग ऑप्शनमध्ये यावं लागणार आहे आणि सेटिंग ऑप्शनमध्ये आल्यानंतर सगळ्यात खाली डाटा युजेस यावरती बघा इथे ट्रान्सफर फाईल ओनली ओव्हर वायफाय, म्हणजे फक्त वायफाय असेल तरच ते अपलोड होईल असं आहे. हे डिफॉल्ट ऑन जर असेल तर याला आपल्याला ऑफ करायचं आहे. याला ऑफ करायला गेलं की आपल्याला असा मेसेज येईल की तुमचा मोबाईलचा डाटा इथे वापरला जाईल, तर त्याला आपल्याला ओके करायचं आहे.
पुन्हा आपल्याला या फोल्डरवरती यायचं आहे. बघा इथे आता आपला ते फोटो जो आहे तो अपलोड होत आहे. जर बराच वेळ होऊनही जर तो अपलोड होत नसेल तर एकतर आपल्याला प्ले स्टोअरवरती जाऊन हे ॲप अपडेट करायचं आहे, किंवा साधं सोपं याला आपण इथे कट करूयात आणि पुन्हा अपलोडवरती येऊन तो फोटो आपण अपलोड करायला घेऊया. आता मात्र इथे तो जलद गतीने अपलोड झालेला दिसेल. तर बघा इथे तो अपलोड झालेला आहे. आता याची लिंक कशी तयार करायची ते आपण जाणून घेऊयात. तर इथे बघा याच फोटोची आपल्याला लिंक द्यायची असेल तर इथे पुन्हा 3 डॉट दिसतात उभे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याचंही जर नाव आपल्याला बदलायचं असेल तिथं रिनेम आहे बघा, या रिनेमवरती आपण येऊयात आणि याला एक नाव देऊयात, नंबर देऊयात 1 आणि रिनेमवरती क्लिक करूयात. याला नंबर 1 आलेला आहे बघा. पुन्हा आपण या 3 डॉटवरती क्लिक करूयात आणि इथे बघा आता सर्वप्रथम आपल्याला मॅनेज ॲक्सेसवरती 2 नंबरवरती क्लिक करावं लागेल. या मॅनेज ॲक्सेसवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला दिसते बघा, काहींच्या हँडसेटमध्ये खाली दिसेल किंवा काहींना या हँडसेटमध्ये जसं दिसते त्या पद्धतीने दिसेल. आता इथे हे रस्ट्रिकेट केलेली आहे ही लिंक, याला आपल्याला चेंजवरती क्लिक करावं लागेल. चेंज या शब्दावरती इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा असं दिसेल आपल्याला रस्ट्रिक्टेडची, त्या बाणला आपल्याला क्लिक करावं लागेल. आता इथे खाली जे एनीवन विथ द लिंक केलेलं आहे याच्यावरती ती बरोबरची टिक आपली यायला पाहिजे, त्यामुळे इथे आपल्याला क्लिक करायची आहे आणि अशा पद्धतीने खाली इथे बघा परमिशन अपडेटेड, म्हणजे आता आपली परमिशन तिथे अपडेट झालेली आहे. आणि वरती बघा एनीवन विथ द लिंक, म्हणजे जो कोणी या लिंकला क्लिक करेल त्याला तो फोटो आता हा दिसणार आहे. पण बॅक येऊयात. बॅक आल्यानंतर आता याची आपल्याला कॉपी लिंक करायची आहे. इथे लिंकला कॉपी करूयात. पाहिजे तिथे आपण ते सेंड करू शकतो किंवा पाहिजे तिथे आपण ती कॉपी पेस्ट करू शकतो. तर ही एनीवन झाली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर ही कॉपी केलेली लिंक आपण आपल्या व्हॉट्सअपवरती पेस्ट करूयात. आता ही पेस्ट केल्यानंतर जर आपल्या हँडसेटमध्ये एकच मेल आय डी असेल तर आपण यावरती क्लिक करून आपली ही जी लिंक आहे ती एनीवन झाली की नाही हे चेक करू शकत नाही, कारण तो ॲक्सेस आपल्याच मेलचा असल्यामुळे ते आपल्याला दिसणार आहे. हे आपल्या मित्रांना एखाद्या व्हॉट्सअपवरती पाहावं लागणार आहे आणि त्यांना सांगावं लागणार आहे की याला क्लिक करून बघ ही एनीवन झाली आहे किंवा नाही. आपण ही केलेली तर आहेच, परंतु एक पडताळा घेण्यासाठी आपल्याला ते पाहायचं आहे. आता याचा ॲक्सेस पुन्हा बदललेला आहे आणि आता आपण बघूयात की त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर काय होईल. लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने जर आपण एनीवन हे ऑप्शन निवडलं नसेल तर अशा पद्धतीने हा मेसेज इथे येईल की तुम्हाला तो ॲक्सेस मिळालेला नाही आणि आपल्या तो फोटो किंवा जे काय असेल फाईल व्हिडिओ तो कोणालाही दिसणार नाही. तर काही घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण लिंक ही जी आहे ही चेंज करण्याची आवश्यकता नसते. लिंक ही तीच असते, फक्त आपल्याला त्याचा ॲक्सेस बदलावा लागणार आहे. पुन्हा आपण त्याच पद्धतीने याचा ॲक्सेस बदलूयात. ॲक्सेस बदलल्यानंतर क्लिक केल्यानंतर बघा तो फोटो आपल्याला पुन्हा इथे तो दिसायला लागलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण फोल्डरच्या आतमध्ये जे काय आहे त्याची लिंक शेअर करू शकतो. त्याचबरोबर कधीकधी आपल्याला फोल्डरची लिंकसुद्धा शेअर करा म्हटलं जाते. तर फोल्डर तयार झाल्यानंतर फोल्डरची लिंक शेअर करताना या 3 डॉटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर पुन्हा तेच ऑप्शन दिसतील जे आपण याआधी केले होते, त्या पद्धतीने इथे ॲक्सेस देऊन ती लिंक आपल्याला शेअर करता येते. पद्धतीने आपण ही लिंक शेअर करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.